काही पदार्थ इतके करायला सोपे असतात ना, पण आपण विनाकारणच त्यांना अवघड करून ठेवलेलं असतं. आता ही शंकरपाळीच बघा ना, इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि तुम्हाला देखील ही शंकरपाळीची रेसिपी बघून करायला एवढी सोपी जाणार आहे ना. कधी कधी जास्त तेलकट होतील किंवा कडक होतील किंवा प्रमाण चुकल्यानंतर कमी गोड किंवा जास्त गोड होतील. तर या ज्या आजच्या शंकरपाळ्या आपण करणार आहोत ना, त्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि त्याचं बरोबर प्रमाण देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता मी इथे किलोचं प्रमाण सांगत नाही, वाटीचं प्रमाण सांगणार आहे, जेणेकरून अगदी थोड्या प्रमाणात सुद्धा तुम्हाला ही शंकरपाळी करताना सोपी जावी यासाठी. तुम्हाला ही शंकरपाळी करायला एकदम सोपी जाणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. काय काय जणांचं काय होतं, शंकरपाळी कडक होते, कमी गोड होते, साहित्याचं प्रमाण बिघडतं. तर ते तसं होऊ नये यासाठी व्हिडिओमध्ये छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी खुसखुशीत शंकरपाळी इथे बनवू शकता. नमस्कार, वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्रीमध्ये मी भाग्यश्री तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर 1 वाटी भरून मी साखर घेतलेली आहे, 1 वाटी भरून दूध घेतलेले आहे आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये आपण ही साखर घालून घेऊया. जर तुम्हाला दूध नसेल घ्यायचं तर तुम्ही पूर्णपणे इथे पाणी देखील घेऊ शकता. तर इथे मी अर्धी वाटी भरून तेल घेतलेलं आहे. तेल घेण्याचं कारण की ज्यांना कोणाला तुपाशिवाय शंकरपाळी करायची आहे, वनस्पती तूप वापरायचं नाही, अशा सगळ्यांसाठी इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. ते तूप आहे पण ते तर आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही, म्हणून आपलं घरातलं जे खाण्याचं तेल असतं ते वापरू शकता. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत तेलाची शंकरपाळी कशी होती हे शेअर करावं. तूप नसेल तर तुम्ही संपूर्णपणे इथे तेल घेऊ शकता आणि जर तेल नसेल घ्यायचं तर तुम्ही इथे अर्धी वाटी तूप घेऊ शकता. आता हे पातेलं असं गॅसवर चढवलं. आता आपल्याला फक्त साखर विरघळून घ्यायची आहे. यासाठी मी गॅस कमी ठेवलेला आहे आणि अजिबात याला आपल्याला उकळी आणायचं नाही किंवा घट्ट असं शिजवायचं नाही. फक्त यातील साखर विरघळून घ्यायची आहे आणि कोमट दूध करून घ्यायचं आहे. आणि साखरेचा पाक तर होऊच द्यायचं नाही. थोडं गरम झालं की तुम्ही गॅसची फ्लेम बंद केली तरी देखील चालेल. सतत चमच्याने ढवळत आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही पिठी साखर वापरली तरी देखील चालणार आहे. आता पूर्णपणे इथे आपली साखर विरघळून झालेली आहे. आता आपल्याला याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे. त्यासाठी एका पसरट ताटामध्ये मी हे मिश्रण ओतून घेणार आहे. एका ताटामध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये ओतून घ्या, जेणेकरून हे लवकर थंड होईल. आता हे शंकरपाळीचं प्रमाण जमलं म्हणजे एकदम छान खुसखुशीत अशा शंकरपाळ्या इथं आपल्या तयार होतात. हे मिश्रण आता पूर्ण थंड होण्यासाठी मी ताटात ओतून याला चमच्याने जरासे असं गोल फिरवते, म्हणजे यातील हवा जाऊन हे मिश्रण गार होईल. आता आपल्याला याच्यामध्ये मावेल एवढा मैदा घालून घ्यायचा आहे. आता इथे प्रमाण मी आणखीन एकदा सांगते. 1 वाटी भरून आपण साखर घेतली, त्याच वाटीने आपण दूध किंवा पाणी घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तेल किंवा तूप घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. हे पहा, हाताने मी बघितलं. आता यामध्ये आपण पहिल्यांदा 3 वाटी मैदा घालून घेऊया. आता जितकं पीठ मावेल तितकं पीठ यामध्ये घालून घ्यायचं. पहिल्यांदा इथे मी 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे. हे 3 वाट्या पीठ यामध्ये आपण मळून घेऊ. जर पातळ वाटलं मिश्रण तर आणखीन पीठ घालून घेऊ, म्हणजे आपल्याला किती वाट्या पीठ यामध्ये लागतं हे कन्फर्म करून घेऊ, बघून घेऊ. थोडं थोडं मिश्रण यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला कळेल की यामध्ये आपण मैदा किती प्रमाणात घातला आहे. आणि तुम्हाला जर इथे संपूर्णपणे मैदा घ्यायचा नसेल तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ देखील ॲड करू शकता. पूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या सुद्धा शंकरपाळ्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो बघा. अगदी गव्हाच्या पिठाच्या सुद्धा छान खुसखुशीत शंकरपाळ्या होतात, फक्त चवीला थोड्या वेगळ्या लागतात. आता इथे मिश्रण पातळ आहे म्हणून मी आणखीन 1 वाटी इथे यामध्ये मैदा घालत आहे, म्हणजे टोटल 4 वाट्या मैदा घेतला आहे.
तरी देखील आपल्याला हे मिश्रण पातळ वाटलं तर पुढे आणखीन किती मैदा लागणार आहे हे तुम्हाला मी सांगते. इथं आणखीन देखील थोडं मिश्रण आपल्याला पातळच वाटत आहे, त्यामुळे ही 5वी वाटी आहे. ही 5वी वाटी देखील मैदा मी यामध्ये घालून घेतलेला आहे. आधी अर्धी वाटी घालून घेतला, नंतर अर्धी वाटी घातला. यानुसार आपण इथे टोटल 5 वाट्या मैदा वापरलेला आहे एवढ्या प्रमाणासाठी. आता हे मिश्रण आपण छान असं घट्टसर मळून घेऊया. आता सुरुवातीपासूनचे पीठ मळेपर्यंत आपल्याला टोटल 5 वाट्या पीठ लागलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाची टीप, शंकरपाळीचं हे जे पीठ आपण मळतो ते अगदी जोर देऊन मळायचं नाही. हलक्या हाताने नुसतं पीठ मळून घ्यायचं आहे. त्या मिश्रणात हा मैदा सैलसर असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे बघा, इथे मी पीठ मळून तयार केलेलं आहे. किती छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता हे मी फक्त 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. फार जास्त वेळही झाकून ठेवायचं नाही. आता इथे मी हे पीठ 10 मिनिटं चांगलं भिजवून घेतलेलं आहे. आता याचे आपण उंडे तयार करून घेऊया. आता हे पीठ आपल्याला जास्त देखील मळत बसायचं नाही, कारण आतमध्ये असे लेयर सुटलेले असतात एकदम छान. त्यामुळे इथे लगेचच याचे गोळे तयार करून घेऊया. आता तुम्हाला मी इथे वाटीचं प्रमाण सांगितलं, म्हणजे 5 वाट्या इथं आपण मैदा घेतलेला होता. तर तुम्हाला वजनी प्रमाण सांगते, 500 ते 600 ग्रॅम इतकं हे पीठ मला इथं लागलेलं आहे. मैदा हा लागलेला आहे. आणि 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि अर्धी वाटी तेल हे प्रमाण अगदी योग्य आहे. गोडीला एकदम छान बरोबर होणार आहेत शंकरपाळ्या. त्यामुळे तुम्ही देखील अशा प्रमाणे हे सगळं साहित्याचं प्रमाण घेऊ शकता. आता हे सगळे गोळे करून घेऊया. तर साधारण इथे मी 4 गोळे करून घेतलेले आहेत. गोळे थोडेसे मोठेच करायचे आहेत. आता हे एक उंडा आपल्याला लाटण्यासाठी घ्यायचा आहे आणि बाकीचे उंडे आपण झाकून ठेवणार आहोत. आता इथे आपल्याला छान असं जाडसर लाटून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त असं लाटलं जात आहे. जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ ठेवलेलं नाही आपण पीठ. जास्त घट्ट ठेवलं तर इथं क्रॅक्स जाऊ शकतात. आणि दूध घातल्यामुळे दुधामुळे पिठाला अगदी मऊसरपणा आलेला आहे. त्यामुळे इथे आपल्या शंकरपाळ्या एकदम छान खुसखुशीत होणार आहेत. उलटपालट करून सगळीकडून छान असं लाटून घेऊया. तुम्हाला तर माहीतच आहे, शंकरपाळीसाठी खूप पातळ अशी चपाती लाटली जात नाही. ती थोडीशी जाडच ठेवावी लागते. आता ही पोळी छान अशी लाटून झालेली आहे. आता याला आपण शंकरपाळीच्या आकारामध्ये कट करून घेऊया. हे पहा, छान असं कापलं जात आहे. इथे छोट्या छोट्या आकाराच्या शंकरपाळ्या असतात, त्यामुळे एकदम छान असं इथं कापून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला किती मोठ्या प्रमाणात किती छोट्या प्रमाणात कापून घ्यायचं आहे ते तुम्ही कापून घेऊ शकता. तूप न घालता तेलातील या शंकरपाळ्या अगदी छान खुसखुशीत होतात. तुम्ही देखील अशा प्रकारे एकदा करून नक्कीच बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पहा, मी एवढ्या जाड ठेवलेल्या आहेत. इतक्या जाडीच्या ह्या आपल्याला शंकरपाळ्या लाटून कापून घ्यायच्या आहेत. आता छान अशा इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की मी या किती जाड ठेवलेल्या आहेत. आता या एका प्लेटमध्ये काढून घेते. अशा सुट्ट्या सुट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे त्या एकमेकांना चिटकणार नाहीत, कारण आपण लाटताना अजिबात याला मैदा लावलेला नव्हता. आता इथे मी एका उंड्याच्या शंकरपाळ्या तयार करून घेतल्या. आता मी तळणीसाठी तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. आता तेल आपलं जास्त देखील कडकडीत गरम नको आहे, मध्यमच आचेवर आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे. इथे पहा, मी एक गोळी टाकून बघितली तर थोडंसं बुडबुडी येऊन हलकीशी अशी वरती आलेली आहे, म्हणजे आपलं तेल छान असं तापलेलं आहे. आता यामध्ये शंकरपाळ्या सोडून घेऊया. आता तुम्हाला सांगते, लाटताना इथे शंकरपाळ्या एकदमच सगळ्या लाटून ठेवू नका. एक उंडा लाटला की लगेच तळायला घ्या, कारण आपल्याला ह्या लाटून कापून पटकन होतात, पण तळायला जरा जास्त वेळ लागतो.
इथे मी गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे. मध्यम आचेवर आपल्याला छान अशा सोनेरी रंगावर होईपर्यंत या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत, नाहीतर आतून त्या कच्च्या राहतील. व्यवस्थित मस्त तळून घेऊया खुसखुशीत होईपर्यंत. त्यामुळे एका उंड्याच्या आपण इकडं लाटून तळायला सोडल्या आणि दुसरीकडे दुसरा उंडा आपण लाटून कट करू शकतो. तोपर्यंत शंकरपाळ्या इकडे तळून होतात. नाहीतर तुम्ही सगळ्या जरी लाटून कट करून ठेवल्या आणि नंतर तळायला घेतल्या तरी देखील चालणार आहे. फक्त मी तुम्हाला सांगितलं की थोडा वेळ लागू शकतो. आता इथे मी कमी आच केलेली आहे गॅसची, एकदम बारीक, आणि या मी तळून घेत आहे. याने काय होतं की आतपर्यंत एकदम छान तळल्या जातात, मस्त लेयर्स येतात आणि एकदम खुसखुशीत अशा तळल्या जातात. मस्त एकसारख्या रंगावर एकदम व्यवस्थित छान तळून घ्यायच्या आहेत. आता या शंकरपाळ्या सुरुवातीला आपण वरती येऊ द्यायच्या तळून, म्हणजेच या पलटून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम मंद करून कमी करून आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. कारण या खूप सॉफ्ट असतात, एकदम मऊ असतात. त्यामुळे यांना लगेचच असं धक्का लावू नका, नाही तर आकार बिघडला जाईल. आणि हे पहा इथे किती छान रंग आलेला आहे आपल्या शंकरपाळ्यांचा. या काढून घेऊया. आता उलट पालट करून आपण ह्या छान रंगावर येईपर्यंत, एकसारख्या रंगावर येईपर्यंत ह्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. या काढून घेऊया आणि चांगल्या नितळून घ्यायच्या आहेत. या मी एका जाळीवरती छान नितळून घेणार आहे. आणि हीच ती टीप आहे की आपण मंद आचेवर व्यवस्थित अशा तळलेल्या आहेत. त्यामुळे याला खूप असे लेअर सुटतात आणि एकदम छान खुसखुशीत अशा शंकरपाळ्या इथे तयार होतात. आता मी इथे दुसरी बॅच लगेचच तळण्यासाठी घालणार आहे. आपण याला हलवत सतत मंद गॅसवर अशा व्यवस्थित उलट पालट करून गोल गोल फिरवत अशा तळून घ्यायच्या आहेत. नंतर ह्याचा थोडासा कलर डार्क आल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम किंवा थोडासा वाढवला तरी चालतो, म्हणजे ह्या एकसारख्या रंगावर तळून शंकरपाळ्या तयार होतात. अगदी आपल्याला सोनेरी कलरवर व्यवस्थित छान अशा तळल्या ना, जशी आपण पहिली बॅच तळली होती ना, तशाच कलरच्या ह्या तळून घ्यायच्या आहेत. या तळत आहेत तोपर्यंत इथं मी दुसरा देखील गोळा लाटून घेतलेला आहे. आता तो कट करायचं सांगते तुम्हाला. तुम्ही पहिल्यांदा मी जसा कट केला तसा देखील करू शकता किंवा असा चौकोनी शेपमध्ये देखील कट करू शकता. त्यासाठी चारही बाजूच्या कडा काढून घ्यायच्या, म्हणजे एकदम छान अशा स्क्वेअरमध्ये तुमचा आकार शंकरपाळ्याचा एकदम मस्त होईल. आता कडा काढून घेतलेल्या आहेत. आता याच्या शंकरपाळ्या कट करून घ्या. आता या चौकोन आकारामध्ये आपण या देखील शंकरपाळ्या कट करून घेऊया. लगेच पटकन तयार होतात, अगदी वेळ लागत नाही थोडा सुद्धा. हे पहा, अशा आकाराच्या मी एवढ्या जाडीच्या शंकरपाळ्या कट करून घेते. आता इथे सगळ्या कट करून झालेल्या आहेत. मी एका ताटावरती काढून घेते. या काढून कट करून घेतल्या तोपर्यंत आपल्या कढईतल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. त्या आपण आता काढून घेऊया. एकसारख्या रंगावर आपण दुसरी देखील बॅच छान अशी तळलेली आहे. हे पहा, कोणताही सिक्रेट पदार्थ आपण यामध्ये वापरलेला नाही. साधी सोपी एकदम सिंपलशी रेसिपी आहे. झटपट तयार होते, लगेचच आपण ही करू शकतो. फक्त याचे प्रमाण आणि योग्य पद्धत जमली की तुमच्या देखील शंकरपाळ्या एकदम छान अशा खुसखुशीत होतात. आणि हे पहा, एकसारख्या रंगावर इथे दुसरी देखील बॅच आपली तळून झालेली आहे. आता बाकीच्या सगळ्या गोळ्याच्या मी शंकरपाळ्या अशाच करून घेते. तर चला आता उरलेल्या देखील आपण शंकरपाळ्या अशाच पद्धतीने करून घेऊया. तर इथे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. हे पहा, तुम्ही पाहू शकता किती लेअर आलेले आहेत, किती छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. एकसारख्या रंगावर तळलेल्या आहेत आणि अगदी बिस्किटासारख्या, नानकटाईसारख्या चवीला लागतात या शंकरपाळ्या. दिवाळीत, गौरी गणपतीच्या सणाला किंवा मध्ये अधे खायला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची शंकरपाळी करून पहा. योग्य प्रमाण सांगितलेले आहे, अजिबात बिघडणार नाही. एकदम छान खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार होते. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून पाहू शकता. आणि आशा करते की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.
नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका पारंपरिक आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. सर्वांना श्री स्वामी समर्थ.